हाय स्टुडंट्स, आता या अगोदर जसं आपण मॅट्रिसेस अँड देअर टाइप्स बरोबर आहे, जसं कॉलम मॅट्रिक्स असेल, रो मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज नोन ॲज कॉलम मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग वन रो इज नोन ॲज रो मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स नथिंग बट द 1 0 0 1 2 by 2 ऑर्डर जर असेल तर, आणि 3 by 3 जर ऑर्डर असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 बरोबर आहे. त्याच्यामध्ये या टाईपचे त्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल वगैरे पाहिलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल असं जर दिसलं 1 2 3 4 5 6 आणि 0, तर या टाईपचे जे मॅट्रिक्स आहे त्याला आपण काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आहे. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे हेच ट्रायंगल, असं ट्रायंगल जर फॉर्म होत असेल तर त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं, आणि खाली जर त्याच्यामध्ये ट्रायंगल जर फॉर्म होत असेल तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. जसं फॉर एक्झाम्पल असं जर दिसत असेल 1 2 3 4 5 6 0 0 0, तर याला आपण लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अंडरस्टँड आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲप्लिकेशन वगैरे सांगितलं, व्हॉट इज आवर ॲप्लिकेशन, किंवा त्यालाच आपण एक प्रोसेस किंवा ऑपरेशन देखील त्याला कन्सिडर करता येईल. जसं R1 चेंज R1 मायनस R2 हे झालं रो ट्रान्सफॉर्मेशन. कोणतंही त्याच्यामध्ये मॅट्रिक्स जर सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन आहेत. फर्स्ट वन इज द रो ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड मेथड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण पाहिलेलं फाइंड द ए इन्व्हर्स, आणि त्याच्या अगोदर मायनर कसं फाइंड आउट करायचं, को फॅक्टर कसं फाइंड आउट करायचं हे सांगितलं. जर समजा आपल्याकडे ए बी सी आणि जर डी असेल, याचं मायनर अँड को फॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर को फॅक्टर ऑफ यस ए चा को फॅक्टर डी असेल, को फॅक्टर ऑफ बी चा सी असेल, को फॅक्टर सी चा बी असेल बरोबर, को फॅक्टर ऑफ डी चा ए असेल. त्याच्यानंतर त्याचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. साइन मायनस मायनस हा प्लस, मायनस नंतर मायनस हा मायनस, बाकी सगळे ॲज इट इज प्लस मध्ये घ्यायचं. तसं 3 by 3 ऑर्डरमध्ये देखील सांगितलं तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला या अगोदर जसं सांगितलं तसं लक्षात ठेवायचं. जसं फॉर एक्झाम्पल जर मी 3 by 3 चा जर घेतला तर 9 त्याच्यामध्ये को फॅक्टर काढायचे आणि प्लस मायनस कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचे. आता ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स आहेत. एक आहे ॲडजॉइंट मेथड, याला आपण ॲडजॉइंट मेथड फाइंड आउट करायला म्हणतात. जसं म्हणून आपण मॉडेल म्हणतो, मॉडेलची व्हॅल्यू त्याच्यामधून फाइंड आउट करायचं. नंतर ॲडजॉइंट ऑफ ए, ॲडजॉइंट ऑफ ए काय, जे को फॅक्टर आपण काढणार आणि त्या को फॅक्टर आपण त्याच्यामध्ये मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्याचा ट्रान्सपोज करायचं, देन वी गेट द ॲडजॉइंट. ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. त्याचे दोन, पहिला आहे रो ट्रान्सफॉर्मेशन ओके, अँड सेकंड वन इज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असे दोन मेथड्स असतात. आतापर्यंत आपण ए इन्व्हर्स फाइंड आउट केलेलं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडचं. आता आपण हे ॲडजॉइंट मेथड्स यूज केलं. सॉरी, आता आपण काय करणार आहोत, ए इन्व्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ए इन्व्हर्स ए डॉट इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं आपल्याला आय बरोबर आहे. ए डॉट ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. या फॉर्म्युलामध्ये ए ची व्हॅल्यू पुट करायचं, ए इन्व्हर्स ॲज इट इज ठेवायचं. आय ची व्हॅल्यू जर 2 by 2 असेल तर 1 0 घ्यायचं, 3 by 3 असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 घ्यायचं. आता ए डॉट ए इन्व्हर्स, आणि जिथे जिथे तुम्हाला आय दिसत असेल, आय इज नथिंग बट द ए डॉट ए इन्व्हर्स बरोबर. आणि आयला आपण जर 2 by 2 असेल तर 1 0 0 1 घ्यायचं, आणि 3 by 3 असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 या टाईपमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. नाउ दिस इज द व्हॉट इज दॅट, यस, ट्रान्सफॉर्मेशन मेथड. याला ट्रान्सफॉर्म करायचं आणि ए डॉट ए इन्व्हर्सची व्हॅल्यू त्याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. नाउ वी मूव्ह एक्सरसाइज 1.2. याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन झालं, सेकंड झालं बरोबर, नंतर फिफ्थ ॲडजॉइंट मेथडचं झालेलं. फाइंड इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. आता खालचे इन्व्हर्स देखील फाइंड आउट करायचं. सिक्स्थ क्वेश्चन आहे आपला, फाइंड इन्व्हर्स
मॅट्रायसेस. ठीक आहे. तर त्यांनी फर्स्ट दिलेला आहे 1 2 2 -1. आता याच्यामध्ये एकतर ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि तुम्हाला या अगोदर एक मेथड सांगितलं ते म्हणजे कोणतं अडजॉइंट मेथड. आता हे जे आहे 6 फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. म्हणजे सरळ सरळ त्याने असं काहीच म्हटलं नाही की याला या मेथडने सॉल्व्ह करा. तर आतापर्यंत आपण अडजॉइंट मेथड पाहिलेलं आहे. व्हॉट इज अडजॉइंट मेथड? A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod A adjoint ऑफ A. हा फॉर्म्युला यूज केला म्हणजे हा काय झाला तुमचा अडजॉइंट मेथड. त्याच्यामध्ये mod A ची व्हॅल्यू जर समजा 0 आली therefore A इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट करायचं. आणि mod A ची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्याच्यामध्ये नॉट एक्झिस्ट. mod A ची व्हॅल्यू जर समजा 0 येत नसेल मग अशा वेळेस त्याची आपल्याला फाइंड आउट करायची की इन्व्हर्स इज एक्झिस्ट म्हणून घ्यायचं. Find the inverse of the following matrices. So first we check. Now this let A is equal to काय बेटा 1 2 2 -1 बरोबर. तर पहिल्यांदा याचं आपल्याला इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही हे पाहायचं. त्यासाठी पहिल्यांदा mod A फाइंड आउट करायचं. 1 * -1 -2 * 2 is equal to -1 -4 is equal to किती असेल -5 is not equal to 0. Therefore A inverse is exist. बरोबर आहे. ए इन्व्हर्स काय करतो एक्झिस्ट करतो. आता आपल्याला बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड मेथड बरोबर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं हे जे तुम्हाला ए कन्सिडर आपण केलेला आहे बरोबर आहे. व्हॉट इज ए हियर? सो वी नो दॅट ए डॉट ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय घ्यायचं. ठीक आहे. आता ए ची व्हॅल्यू काय पुट करायचं आपल्याला हे दिलेलं आहे त्यांनी. मग इथे ए ची व्हॅल्यू पुट करायचं 1 2 2 1 -1. ओके. इज इक्वल ए इन्व्हर्स ॲज इट इज इक्वल. आता आय ची व्हॅल्यू 1 0 0 2/2 ऑर्डर आहे तर 2/2 मध्येच आपल्याला घ्यायचं. आता याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आपण याला सॉल्व्ह करू. कॉलम देखील आहे रो देखील आहे. जसं म्हटलं तसं तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करता येईल. त्याने पर्टिक्युलरली जर म्हटलं रो ट्रान्सफॉर्मेशन तर रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडनेच आपल्याला सॉल्व्ह करायचं. आणि जर समजा त्यांनी असं जर म्हटलं की त्याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडनेच आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता काहीच म्हटलं नाही त्यामुळे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व्ह करू. आता रो मध्ये आपल्याला इथे काय आणायचं आहे? इथे 1 0 0 1 आपल्याला आणायचं आहे. आणि 1 0 0 1. तर त्यासाठी आपण काय करू इथे एकदा 0 आणू. म्हणजे 1 तर आहे ना फक्त 2 च्या जागी 0 आणायचं म्हणजे R2 - 2 R1 करायचं. हे आपल्याला नाही घ्यायचं आहे फक्त आपल्याला 1 0 0 1 इथे आणायचं काही करू. मग R2 ॲज इट इज ठेवून द्या म्हणजे 1 2 ॲज इट इज R2 ला चेंज करायचं. सो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 0 ॲज इट इज. यस ब्लॉक काय बेटा आपल्याकडे R2 - 2 R1. नाउ फर्स्ट आता R2 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 2. मग 2 - 2 into R1 ची व्हॅल्यू किती 1 is equal to 2 - 2 is equal to 0. So we write here 0. Now for second block साठी R2 ची व्हॅल्यू किती आहे -2 into 2 -1 -4 is equal to किती असेल -5. So we put here -1. त्याच्यानंतर सेम वेगळे तसंच करायचं. नाव थर्ड वन 0 -2 into 1 is equal to 0 - 2 is equal to -2. So we write here -2. And fourth block, yes 1 - 2 into 0 is equal to yes 1. So we write here 1. Yes समजलं का बेटा? हे ब्लॉक जे आहे ते देखील ब्लॉक आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. R2 - 2 R1 मग R2 ची व्हॅल्यू 2 आहे 2 इथं पुट केलं 2 into R1 ची व्हॅल्यू 1 तर 2 - 2 is equal to 0. So we put here 0. त्याच्यानंतर इथे किती आहे -1. So -1 - 2 into 2 that is the -1 - 4 that is किती असलं पाहिजे -5. तसंच याच्यामध्ये देखील केलं 0 -2 into 1 मध्ये किती असेल 0 - 2 that is -2 आणि 1 into -2 into 0 that is 0 into 0 0 होतो आणि 1 as it is. आता आपण इथे 0 आणलेला आहे. या -5 च्या जागी आपल्याला किती आणायचं 1 आणायचं. सो वी डिवाइड बाय -5. सो वी गेट 1 2 हे तर as it is राहणार. A इन्व्हर्स देखील as it is 1 0 as it is. आता आपल्याला -5 ने डिवाइड करायचं. यस किती असेल ना इथे 0 upon -5 0 -5 upon -5 1. इथे -2 upon -2 मध्ये किती असेल 2 upon 5 आणि हे 1 upon -5.
दॅट्स ऑल. दिस इज द यस R2 डिवाइडेड बाय -5 आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 च्या जागी 0 आणायचं. मग त्यासाठी कोणतं प्रोसेस आहे आपल्याकडे, S2 म्हणजे R1 झाला, हा R1 - 2R2 काय केलं मी, R1 - 2R2. मग हे ऑपरेशन तर करायचं, R1 ला चेंज करायचं, R2 ॲज इट इज. मग किती असेल 0 1 ॲज इट इज लिहायचं. A inverse is equal to now 2/5 1/-5 as it is. तर ऑपरेशन काय होतं, R1 - 2R2. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, R1 ची व्हॅल्यू पुट करायचं. यस R1 ची व्हॅल्यू किती, ते इथे दिसतं 0 सॉरी 1 इथे लिहायचं 1 - 2 * R2 ची व्हॅल्यू किती 0. सो 1 ॲज इट इज. मग इथे 1 जसा तसं राहतं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये R1 ची व्हॅल्यू किती आहे 2 - 2 * 1 दॅट इज 2 - 2 इज इक्वल टू 0. तर इथे 0. नाउ थर्ड ब्लॉक साठी यस R1 ची व्हॅल्यू किती 1 - 2 * 2/5 इज इक्वल टू 1 - 4/5 इज इक्वल टू 5 - 4/5 इज इक्वल टू 1/5. सो वी राइट हियर 1/5. नाउ फॉर फोर्थ ब्लॉक R1 ची व्हॅल्यू 0 - 2 * -1/5. So minus get cancelled 2/5. So we write here 2/5. आता याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे 1 0 0 nothing but the I. So I dot A inverse is equal to 1/5 2/5 2/5 minus 1/5. तुम्ही 5 कॉमन देखील काढू शकता. So A inverse I dot A inverse म्हणजे A inverse असेल. So 1/5 जर मी कॉमन काढलं तर 1 2 1. So this is the required yes what is that A inverse. तुम्ही मायनस देखील बाहेर काढू शकता किंवा प्लस हे बाहेर काढू शकता. इथे मायनस आहे, तो मायनस जर आपण बाहेर काढला बरोबर, तर हे असं लिहिलं तर काय हरकत नाही. अजून समोर असंही करू शकतो आपण त्याला A inverse is equal to 1/- 5 जर बाहेर घेतलं -1 -2 1. This is also a yes A inverse. कसंही करा काय प्रॉब्लेम नाही. तर या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अंडरस्टँड दॅट दिस इज द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. तर याच्यामध्ये हे जे प्रोसेस आहे ते R1 R2, तर याला म्हणायचं आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. बरोबर आहे. आणि जर समजा मी याच्या जागी जर कॉलम जर घेतला असता तर त्याला आपण काय म्हणायचं, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड. त्यामुळे आपल्याला दोन्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आणि A इन्व्हर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर देन वी हॅव टू मेथड्स. फर्स्ट वन इज द adjoint मेथड अँड सेकंड वन इज द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन मेथड्स, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि रो ट्रान्सफॉर्मेशन, असं दोन्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके नाव याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर आहे. नाहीतर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तरी काय हरकत नाही, एकदम इझी. आता वी मूव फॉर नेक्स्ट क्वेश्चन. आणि इम्पॉर्टंट आहे बघा, प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. प्रॅक्टिस मस्ट कंपल्सरी आहे. त्यामुळे जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढं जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला त्याच्यामध्ये करून घ्यायचं. ओके सेकंड क्वेश्चन. हे देखील 3x3 ऑर्डरच तरी दिलेलं आहे. 2 - 3 - 1 2. आता 2 - 3 - 1 2. आता याच्यामध्ये हे जे मॅट्रिसेस दिलेलं आहे या मॅट्रिसेसला पहिले आपण कन्सिडर करायचं. या सोल्युशन लेट A is equal to 2 - 3 - 1 2. बरोबर. आता याचं पहिल्यांदा मॉडेल फाइंड आउट करू. मॉडेल फाइंड गरज नाही आहे, पण मॉडेल फाइंड जर केलं तर समोर तुम्हाला त्याच्यामध्ये इझी जाईल. सो 2 × 2 - 3 × -1. सो 4 -+ -3 दॅट इज तुमचं आन्सर किती असेल 1. म्हणजे आता समोर आपल्याला माहित आहे की फ्रॅक्शन मध्ये येणार नाही, 1 असं तर फ्रॅक्शन मध्ये येत नाही. देअरफॉर A इन्व्हर्स इज एक्झिस्ट. बरोबर. आता याला आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. नाव बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. बरोबर. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड.
आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला, यस व्हॉट इज फॉर्म्युला, a डॉट a इन्व्हर्स इज इक्वल टू किती असेल i, a डॉट a इन्व्हर्स आपल्याला i कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये a ची व्हॅल्यू पुट करा. यस a ची व्हॅल्यू किती असेल 2 -3 -1 2. त्याच्यानंतर a इन्व्हर्स इज इक्वल टू i ची व्हॅल्यू 1 0 0 1. ठीक आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करू. पहिले रो ट्रान्सफॉर्मेशन करून नंतर एकाला आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वगैरे. आता याच्यामध्ये या 2 ची जागी 1 पाहिजे, बरोबर आहे, आणि त्या -1 ची जागी 0 पाहिजे. तर आपण पहिले काय करू, या 2 ची जागी 1 आणू. मग 2 ची जागी 1 आणण्यासाठी काय करावं लागेल, r1 + r2 मायनस आहे ना, त्यामुळे r1 + r2 करायचं. आता r1 ला चेंज करायचं, -1 2 a इन्व्हर्स 0 1, बरोबर. डायरेक्ट इलेक्ट्रिक काय करते, r1 प्लस आहे त्यामुळे इझिली करू शकतो आपण. 2 - 1 म्हणजे 2 - 1 म्हणजे 1, -3 + 2 म्हणजे -1, बरोबर. इथे 1 + 0 म्हणजे 1, 0 + 1 म्हणजे किती 1, समजलं ना. 2 - 1 होता तर 1 झालं, -3 + 2 होता तर -1 झालं. 1 + 0 1 असून 0 + 1 देखील 1 असतं, बरोबर. आता इथे आपल्याला 0 आणता येते, म्हणजे काय करावं लागेल, r2 + r1. पहा कसं करायचं. आता फक्त आपल्याला r2 चेंज करायचं आहे, a इन्व्हर्स. आता फक्त r2 चेंज करा, r1 ॲज इट इज 1 - 1 1 1. आता r2 + r1 करायचं, -1 + 1 0, 2 - 1 1, 0 + 1 1, 1 + 1. ठीक. आता आपल्याला 1 0 1 आलेला आहे, फक्त या -1 च्या जागी आता 0 पाहिजे. सिंपल आहे, एकदम सिंपल वे. सो r1 + r2, बरोबर. r1 + r2 जर इथे 0 येतो सरळ सरळ, मग तेच प्रोसेस इथे करा. आता r1 चेंज करायचं आहे, सो a इन्व्हर्स, बरोबर आहे. ठीक. आता 0 1 तर ॲज इट इज, याला हात लावायचा नाही. त्याच्यानंतर 1 2 ॲज इट इज. आता आपल्याला r1 + r2 करायचं आहे. 1 + 0 1, -1 + 1 0, त्याच्यानंतर 1 + 1 2, नंतर 1 + 2 3. मग याला काय लिहायचं आपण, i a इन्व्हर्स इज इक्वल टू 2 3 1 2, बरोबर आहे. सो a इन्व्हर्स इज इक्वल टू किती येणार आहे, 2 3 1. दॅट्स ऑल. दिस इज द जस्ट इन्व्हर्स मॅट्रिक्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. अंडरस्टँड आहे. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व करता आलं पाहिजे. अंडरस्टँड आहे. याचा एक स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, ओके. नाउ वी नेक्स्ट क्वेश्चन. आता हे झाले 2/2 ची. तसंच जर समजा आपण 3/3 चं जर सॉल्व केलं तर कसं त्याच्यामध्ये व्हॅल्यू येईल हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत, बरोबर आहे. आणि कॉलम देखील आपण प्रॅक्टिस करू, पहिले रोज पूर्ण प्रॅक्टिस करून घेऊ. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स कॉलमचे देखील त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता 3/3 चं म्हटलं की त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे. 0 1 2 1 2 3 3 1 1. Find a inverse by elementary transformation method, बरोबर. So first of all, let a is equal to 0 1 2 1 2 3 3 1 1, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला पहिले तर मॉड a ची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा नका करू काय हरकत नाही, पण आपण इथे मॉड a ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ, म्हणजे आपल्याला समोर काय करायचं हे समजेल. नाउ मॉड a इज इक्वल टू पहिले घ्यायचं 0, 2 × 1 2, -1 × 3 3, -1 1 × 1 1, 3 3 is 9, +2 1 × 1 1, -3 2 किती असेल 6, इज इक्वल टू 0, 2 - 1 मध्ये किती असेल -1, -1 - 9 मध्ये किती असेल -8, +2 हा -5, इज इक्वल टू 0 to 0 होईल 8, -5 2 10, इज इक्वल टू -2. म्हणजे मॉड a ची व्हॅल्यू -2, therefore a इन्व्हर्स इज एक्झिस्ट, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला बाय एलिमेंटरी
ट्रान्सफॉर्मेशन मेथड, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, त्याच्यामध्ये फॉर्म्युला a डॉट a इनवर्स इज इक्वल टू किती असेल r. आता a ची व्हॅल्यू 0 1 2 0 1 2 1 2 3 3 1 1 आणि i ची व्हॅल्यू 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जे मॅट्रिक्स दिलं तर मॅट्रिक्स ए कन्सिडर केलं आणि मॉड ए काढायची काय गरज आहे, बिकॉज ऑफ ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही. जर समजा एक्झिस्ट झाला तर आपण किती करणार, त्याच्यामध्ये काय आन्सर येणार नाही, बरोबर. त्यामुळे पहिले ए इन्व्हर्स एक्झिस्ट होते ते पहिले पाहून घ्यायचं. नंतर आता आपल्याला याच्यामध्ये असं आणायचं 1 0 0 0 1 0 0 0 1. तर एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 3x3 चे करसाल त्यावेळेस हे जे 1 आणि 3 जे दिसते ना, या दोघांच्या जागी पहिल्यांदा 0 आणायचं. तर 1 0 तर ऑलरेडी ते आपल्याला दिसत आहे, त्यामुळे त्याला इंटरचेंज करतो मी r1 इंटरचेंज r, बरोबर. म्हणजे r1 चा r2 लिहायचं, दॅट इज 1 2 3 लिहायचं, 0 1 2 आणि 3 1 1 लिहायचं. नंतर हा a इन्व्हर्स इकडे किती प्रोसेस तिकडे किती करायचं 0 1 0 1 0 0 0 0 1, बरोबर. 1 0 आपल्याला आलेली आहे. आता या 3 च्या जागी मला 0 पाहिजे. 3 म्हणजे हा झाला तुमचा r3 मायनस 3 इंटू r1. r1 मध्ये जर 3 चं मी मल्टिप्लिकेशन केला तर ते 0 येतो. म्हणजे किती असेल ना, r3 चेंज करायचं 1 2 3 0 1 2 ॲज इट इज. a इन्व्हर्स 0 1 0 1 0 0. येस, ऑपरेशन काय होतं आपल्याकडे r3 मायनस 3 r1 फॉर फर्स्ट ब्लॉक. आता r3 ची व्हॅल्यू किती 3, तो 3 मायनस 3 इंटू 1 दॅट इज 3 मायनस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे इक्वल टू 0. इथे लिहायचं 0, 2 0 आले पहा. नंतर फर्स्ट सेकंड ब्लॉक r3 ची व्हॅल्यू किती 1 मायनस 3 इंटू 2 1 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 1. सो वी राईट हियर मायनस 1 फ्रॅक्शन मध्ये आहे. नाउ 3 थर्ड r3 ची व्हॅल्यू 1 minus 3 into 3 is equal to 1 minus 3 is 9 is equal to minus 8. So we write here minus 1. In same way, इथे तसंच करायचं ना फोर्थ वन. तर किती असेल 0 minus 3 into 0 is equal to 0. So we write 0. For fifth 0 minus 3 into 1 equal to minus 3. आणि नंतर sixth one 1 minus 3 into 0 that is 1. इथे लिहायचं. आता 0 0 तर आलेच. आता खेळायचं ना फक्त या दोघांमध्येच, बरोबर. पूर्ण जे काय आता आपण लिहिणार या दोघांमध्ये पहिले पूर्ण आणूया. असं 1 कसं 0 1 0 0 0 1 खालचं पहिले आणल्यानंतर मग वरचा भाग लावायचा. ठीक आहे. यस, आता इथे मला 0 पाहिजे, तो मला काय करावं लागेल r3 प्लस 5 r2, बरोबर. काय म्हटलं मी मायनस 5 आहे ना, 1 मध्ये 5 चं मल्टिप्लिकेशन केला तर किती तो 5 होतं, मायनस 1 प्लस 5 0, बरोबर. म्हणजे इथे मला आता r3 प्लस 5 r2 करावं लागेल. r3 ला चेंज करायचं 1 2 3 0 1 2 ॲज इट इज. त्याच्यानंतर a इन्व्हर्स इज इक्वल टू 0 1 0 1 0 0 ऑपरेशन r3 प्लस 5 r2 फर्स्ट ब्लॉक. आता r3 ची व्हॅल्यू किती आहे 0 0. टोटल इथे पहिला तर 0 0 आहे. 0 प्लस 5 इंटू 0 इज इक्वल टू 0. सो 0 0, बरोबर. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट सेकंड नंबर r3 किती आहे मायनस 5 प्लस 5 इंटू r2 किती आहे 1 इज इक्वल टू किती असेल 0. इथे आलं 0. नाव थर्ड वन किती आहे मायनस 8 प्लस 5 इंटू 2 मायनस 8 प्लस 5 टू 10 that is 2. इथे लिहायचं, सॉरी इथे लिहायचं 2. नाव फोर्थ ब्लॉक. यस, r3 ची व्हॅल्यू किती 0 प्लस 5 इंटू 1 दॅट इज किती असेल 5. इथे लिहायचं 5. नाव फिफ्थ वन r3 किती मायनस 3 प्लस 5 इंटू r2 किती 0 म्हणजे मायनस 3. इथे मायनस 3 आणि नंतर 6 1 इंटू किती 0च आहे 1 minus 5 into 0 is equal to 1. इथे 1.
बरोबर. आता हे झालं 0 1 2 0 0 2. आता या 2 जागी आपल्याला 1 आणायचं म्हणजे R3 डिवाइडेड बाय 2 करा सर. म्हणजे किती असेल 1 2 3 0 1 2 0 0 1 A इनवर्स 0 1 0 1 0 0 5/2 -3/2 आणि 1/2. बरोबर. आता तुम्हाला R3 बिलकुल हात लावायचा नाही. आता आपल्याला कुठं 0 आणायचं आहे बेटा? या पोझिशनला 0 आणायचं. त्या 2 जागी 0 आणायचं. आणता येईल. मग काय करायचं आपल्याला? R2 -2 इंटू R3 करायचं. ठीक आहे. R2 ला चेंज करा. बाकी आहे 1 2 3 0 0 1 A इनवर्स 0 1 0 5/2 -3/2 1/2 A as it is. Yes, ऑपरेशन क्या है? R2 -2 R3 फॉर फर्स्ट ब्लॉक. R2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे बेटा? 0 आहे. सो 0 -2 इंटू 0 म्हणजे हा टोटल 0 बदलला आहे. नंतर किती आहे? R2 ची व्हॅल्यू 1 -2 इंटू 0 म्हणजे हा देखील 1. पहा. नंतर थर्ड ब्लॉकसाठी 2 -2 इंटू 1 इज इक्वल टू 0. इथे आलं 0. बरोबर. नाउ फोर्थ ब्लॉकसाठी यस R2 किती आहे? 1 -2 इंटू 5/2 2 गेट कॅन्सल 1 - 5 is equal to -4. So we write here -4. Now fifth block sorry 0 minus 2 into -3/2 2 get cancel 3 इथे येईल 3 आणि नंतर 6 साठी 0 -2 into 1/2 is equal to -1. याचं -1. ठीक. आता आपल्याला हे दोन तर आले R2 आणि R3. आता जे काही प्रोसेस करायचं R1 मध्ये करायचं आहे तर 2 स्टेप मध्ये पूर्ण आन्सर संपून जाईल. म्हणजे किती असेल आता R1 बरोबर 2 आणि हे करायचं ना आपल्याला R1 -2 इंटू R2 करा. एक प्रोसेस म्हणजे 1/1 बरोबर. A इनवर्स A. आता आपल्याला R0 1 0 ॲज इट इज 0 0 1 देखील ॲज इट इज आणि इकडे -4 3 1 ॲज इट इज 5/2 -3/2 आणि 1/2 ॲज इट इज. आता आपल्याला R1 -2 ऑल्टर करायचं. डायरेक्ट केलं तरी जमतं. R1 -1 -0 म्हणजे हा किती असेल 1 2 -2 0 3 -0 3 त्याला काही असं. दुसरा आता R1 0 -+ 8 म्हणजे किती आहे 8. ओके. त्याच्यानंतर 1 -6 1 -6 -5 0 -+2 म्हणजे ते. आता लास्ट प्रोसेस R1 -3 R3 करायचं. ठीक आहे. R1 -3 R3. आता 0 1 0 0 0 1 A इनवर्स इज इक्वल टू -4 3 1 5/2 -3/2 1/2. बरोबर. कोणती प्रोसेस करायला बेटा आपण? R1 -3 R3. बरोबर. आता R1 किती आहे 1 -0 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर 0 -0 हा 0 3 -3 0 R3 सोबत आहे. आता 8 -3 इंटू 5/2 बरोबर आहे ना. म्हणजे किती असेल 8 - 15 प्लस अपॉन 2 16 - 15/2 इज इक्वल टू 1/2 म्हणजे इथे येईल 1/2. आता याचा तर इथे येणार -5 -3 इंटू -3/2 -5 प्लस 9/2 -10 प्लस 9/2 दॅट इज -1/2 -1/2. नंतर थर्ड साठी 2 -3 इंटू 1/2 4 -3/2 इज इक्वल टू 1/2 इथे 1/2. बरोबर. म्हणजे पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये रफमध्येच करायचं. याचे मार्क नसतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲक्युरेसीसाठी करणं आवश्यक. आता याचे की आपण I लिहू शकतो I डॉट A इनवर्स इज इक्वल टू 1/2 -1/2 1/2 -4 3 1 5/2 -3/2 1/2. ठीक आहे. आता A इनवर्स इज इक्वल टू याच्यामध्ये आपण 1/2 बाहेर घेऊ शकतो.
मायनस आहे तो -1/2 देखील घेता येईल. इथे -1 येईल, इथे 1 येईल, इथे -1, इथे 4 आहे. 1/2 आपण बाहेर घेतो म्हणजे किती असेल -8 येईल, +8 येईल, -6, -2, -5 येईल, -1. That's why this is the plus A inverse. त्याला म्हणायचं आपण A inverse of the given matrix. अंडरस्टँड बेटा? याचा समजून घ्या. एकतर स्क्रीनशॉट काढा याचं, ठीक आहे? ओके. आणि याच्यामध्ये काय दिलं, मॅट्रिसेस दिलेले आहे 0 1 2 1 2 3 3/3 आहे. त्यामुळे थोडासा याच्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि आपल्याकडे ए काय, A डॉट A इनवर्स इज इक्वल टू आय घ्यायचं आणि या एच जागी आपल्याला असं आणायचं. मग त्यासाठी जेवढं काय प्रोसेस लागत असेल तेवढी प्रोसेस त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे? ओके. नाव वी मूव ऑन नेक्स्ट क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढा बेटा, त्याच्यावर थोडंसं प्रॅक्टिस करा, थोडासा लिहा, थोडंसं समजेल. आता नाव वी टेक नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे देखील ॲज इट इज सेम, ठीक आहे, जसं आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलेलं आहे इथे देखील तसं सॉल्व्ह करायचं. सो फर्स्ट सोल्युशन, लेट A इज इक्वल टू 2 0 -1 5 1 0 0 1 3. ठीक आहे. पहिले तर आपल्याला याच्यामध्ये मॉड A ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो मॉड A इज इक्वल टू 1 into 3 म्हणजे किती असेल 3 -0 -0 इन ब्रॅकेट 5 * 3 5 is 15 हा 0 बरोबर आहे. -1 इन ब्रॅकेट 5 - 0 इज इक्वल टू इन ब्रॅकेट 3 असेल 0 -1 इन ब्रॅकेट 5 3 2 जा 6 -5 इज इक्वल टू असेल 1. म्हणजे आता फ्रॅक्शन मध्ये येणार नाही, एकदम इझी त्याच्यामध्ये होणार आहे. सो A इनवर्स इज एक्झिस्टिंग. आता तुम्हाला ऑब्झर्वेशन केलं असा, जर मॉड A ची व्हॅल्यू समजा 1 आली तर ते फ्रॅक्शन मध्ये म्हणजे 1/5 1/2 या प्रकारच्या त्याच्यामध्ये येणार. आणि जर समजा 1 आली नाही, मग दुसरं काय आलं असेल मग ते फ्रॅक्शन मध्ये येईल आणि त्याच्यानंतर ते जर 0 असेल तर सोल्युशनच येणार. नाउ बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचं A डॉट A इनवर्स इज इक्वल टू I. आता A ची व्हॅल्यू 2 0 -1 5 1 0 0 1 3. नंतर हा A इनवर्स इज इक्वल टू I ची व्हॅल्यू 1 0 0 0 1 0 0 0 1. बरोबर आहे. आता मी काय म्हटलं, एम काय आहे, इथे एक 0 पाहिजे, इथे एक 0 तर ऑलरेडी आहे. आता इथे आपल्याला 0 पाहिजे, 5 च्या जागी 0 पाहिजे. आता 5 जागी 0 आणण्यासाठी मग या 2 च्या जागी 1 पाहिजे. बरोबर आहे. आता हे याचा प्रकार बरोबर पाहून घ्यायचा. मग आपण एक काम करू, या 2 च्या जागी पहिले 1 आणू. किती आणायचं, 1 आणायचं. मग इथे जर 1 आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, यस याच्यामधून हे मायनस करायचं. म्हणजे किती असेल 2 - 5, नाहीतर इथे 1 आणू शकतो. कसंही करू शकतो. इथे 1 आणू म्हणजे किती असेल R2 - 2 × R1 म्हणजे 5 - 4 म्हणजे 1 येईल. बरोबर आहे. हे ऑपरेशन करा. R2 ला चेंज करायचं 2 0 -1 0 1 3. कुठे आणू शकतो असं काय नाही. A इनवर्स इज इक्वल टू हा 1 0 0 0 0 1. याचं ऑपरेशन काय आपलं पहिलं फर्स्ट R2 - 2 R1. R2 किती 5 2 × 2 इज इक्वल टू 5 - 4 इज इक्वल टू किती असेल 1. सो वी राईट हियर 1 आला. दुसरा R2 ची व्हॅल्यू 1 - 2 × 0 इज इक्वल टू 1 इथे 1. नंतर थर्ड R2 ची व्हॅल्यू 0 - 2 × -1 इज इक्वल टू 2 इथे येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेम इथे तसंच करायचं. मग फॉर फोर्थ ब्लॉक या R2 ची व्हॅल्यू 0 - 2 × 1 म्हणजे -2. त्याच्यानंतर फिफ्थ
R2 ची व्हॅल्यू 1 मायनस 2 इंटू 0 इज इक्वल टू 1 ते 1 फॉर 6 0 0 0 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे 1 1 2 1 0 आले. आता या 2 च्या जागी 0 आणू शकतो आपण. बरोबर. 2 च्या जागी आपल्याला 0 आणता येईल तर त्याला सॉल्व्ह करायचं. 2 च्या जागी 0 आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन R1 मायनस 2 इंटू R2. बरोबर. डायरेक्ट केलं तरी जमतं किंवा तुम्हाला जमत नसेल तर असं बाजूला सॉल्व्ह देखील करू शकता. आता 1 1 2 0 1 2. ओके. त्याच्यानंतर हा A इनवर्स इज इक्वल टू मायनस 2 1 0 0 0 1. आता R1 ला चेंज करण्यासाठी म्हणजे काय असेल ऑपरेशन R1 मायनस 2 R2 फॉर फर्स्ट ब्लॉक. आता R1 ची व्हॅल्यू किती 2. 2 minus 2 into 1 is equal to 0. So we write here 0. त्याच्यानंतर next one block second. R1 for 0. Minus 2 into 1 is equal to minus 2. So we write here minus 2. For third block, R1 should be minus 1. Minus 2 into 2, that is minus 4. Minus 1 minus 4 minus 5. So we write here minus 1. In same way, इथे देखील करायचं. Now for fourth block, R1 should be 1 minus 2 into minus 2. Okay. 1 minus 5 plus 4 is equal to 5. So we write here 5. Then next, fifth block. R1 is 0. Minus 2 into 1 is equal to minus 2. So we write minus 2. And last 0 0 आहे त्यामुळे टोटल 0. आता आपल्याला इंटरचेंज करायचं आहे. R1 इंटरचेंज R2. म्हणजे किती असेल ना 1 1 2 वर जाईल 0 minus 2 minus 5 खाली येईल 0 1 2 हे A इनवर्स इज इक्वल हा मायनस 2 1 0 वर 5 मायनस 2 0 0 0 1 हा देखील. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 0 आणायचे होते आपण 2 0 आणले. आता आपल्याला इथे आपल्याला काय आणायचं आहे 1 आणायचं. ठीक आहे. आणि इथे काय आणायचं आपल्याला 0 आणायचं आणि इथे 1 आणायचं. मग त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा इथे आपण 0 आणू. मग त्या इंटरचेंज पुन्हा करता येतं आपल्याला. म्हणजे किती असेल R2 प्लस 2 R3. ठीक आहे. येस. त्यानंतर मग R2 चेंज करायचं 1 1 2 0 1 2 ॲज इट इज A इनवर्स 0 0 1 ॲज इट इज मायनस 2 1 0 ॲज इट इज. दिस ऑपरेशन काय म्हणतात R2 मायनस 2 R3 फॉर फर्स्ट ब्लॉक. आता R2 ची व्हॅल्यू किती आहे या दोघांमध्ये 0 minus 2 into 0 is equal to 0. So we write here 0. क्या बदलच देते हैं. Second, minus 2 plus 1. Minus 2 plus 2 into R3 ची व्हॅल्यू 1. Minus 2 plus 2 हा 0 असेल. 0 भेटेल. For third, minus 5 plus 2 into 2. Minus 5 plus 4 is equal to minus 1. So we write here minus 1. For fourth block, yes. R2 ची व्हॅल्यू 5 plus 2 into 0 is equal to 5. Then fifth side minus 2 plus 2 into 0 is equal to minus 2. नंतर याच्यासाठी किती येईल R2 ची व्हॅल्यू 0 plus 2 into 1 that is 2. ठीक. आता आपल्याला इंटरचेंज करून टाकूया. Now R2 इंटरचेंज R3. आता R2 किती आहे 1 1 2 as it is 0 1 2 0 0 minus 1. बरोबर. A इनवर्स minus 2 1 0 as it is आणि इंटरचेंज करायचं 0 0 1 5 minus 2. ठीक आहे. आधी तर मायनस 1 नाही पाहिजे सो मायनस मल्टिप्लाय करा मायनस R3 आणि किती असेल 1 1 2 0 1 2 0 0 1 A इनवर्स इज इक्वल इथे देखील मायनस 2 1 0 0 0 1 मायनस 5 2 मायनस 1. आता खालचा एक आलेला आहे. आता आपल्याला सरळ सरळ हे इथे 0 पाहिजे या 2चं जागी. मग काय करायचं R2 minus 2 R3 ला डायरेक्ट करतो मी आता 1 1 0 0 1 A इनवर्स इज इक्वल टू minus 2 1 0 minus 5 2 minus 1. ठीक आहे. डायरेक्ट केलं तर काय आलं. आता R2 किती आहे 0 आणि 0 म्हणजे हा 0 असेल. 1 minus 0 म्हणजे 1 असेल. 2 minus 2 किती असेल 0. आता
0 minus minus plus 5 is a 10. 0 plus 10 म्हणजे 10. 0 minus minus 4 minus 4. बरोबर आहे. आणि 1 minus minus plus 4 1 plus 4 म्हणजे 5. चला आता याला हात लावायचा आहे. आता फक्त दोन स्टेपमध्ये समजून जाईल. R1 minus R2 करा सरळ. ठीक आहे. म्हणजे किती असेल 0 1 0 0 0 1 as it is. A inverse 10 minus 4 5 as it is, minus 5 2 minus 2 as it is. आता R1 minus R2 करतो. 0 1 minus 0 म्हणजे 1 1 असं 0 2 minus 0 म्हणजे 2. then minus 10 minus 2 minus 10 म्हणजे minus 12. तर 1 plus 4 म्हणजे 5 0 minus minus 2 10 minus 10 minus 12 बरोबर 1 minus plus 4 5 0 minus 5 minus 5. आता फक्त एकच स्टेप मध्ये यस व्हॉट इज दॅट. आता आपल्याला इथे 0 पाहिजे ना, तुझं झालं कोणतं ऑपरेशन करायचं R1 minus 2 into R3 करायचं. आता 0 1 0 0 1 0 0 0 1 as it is. A inverse इकडे 10 minus 4 5 minus 5 2 आणि हा minus 2. ठीक आहे. आता आपल्याला काय कोणते प्रोसेस करायचं R1 minus 2 R3 करायचं आहे. R3 1 minus 0 म्हणजे हा 1 असेल. 0 minus 0 म्हणजे हा 0च असेल. 2 minus 2 म्हणजे हा 0 असेल. ठीक आहे. थर्ड आता किती आहे R1 minus 12 आणि R3 minus plus 10 minus 12 plus 10 म्हणजे minus 2. नंतर R1 5 2 2 4 5 minus 4 म्हणजे 1. R1 किती minus 5 plus 4 minus 5 plus 4 minus 1. आता सरळ याचं हे A inverse is equal to minus 2 1 minus 1 10 minus 4 5 त्याच्यानंतर minus 5 2 minus 2. बरोबर आहे. याच्या की A inverse is equal to that's what minus 2 1 minus 1 10 minus 4 5 minus 5 2 minus 2. This is the yes A inverse. आता या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला 3/3 चं सॉल्व करायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे सर्वांना त्याच्यामध्ये सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याचा एक स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला सॉल्व त्याच्यामध्ये करता आला पाहिजे. आणि इझी आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन आहे तसंच तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन देखील त्याच्यामध्ये करता आला पाहिजे. आतापर्यंत ए इन्व्हर्स फाइंड आउट केला आपण ॲडजॉइंट मेथड. फाइंड ए इन्व्हर्स म्हटलं की कोणत्या मेथडला सॉल्व करू शकता. पण त्यांनी पर्टिक्युलरली जर म्हटलं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा या प्रकारे सॉल्व करायचं. रो ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं की मग R1 आणि R2 घ्यायचं. कॉलम म्हटलं की स्पेशली तर कॉलमचा देखील आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व करायचं आहे. ठीक आहे बेटा झालं. हां स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर लिहून घ्या. ठीक आहे. आता याच्यावर काय होमवर्क देतो मी ते होमवर्क करण्याचा प्रयत्न करा. दोन करून घ्या. बाकीचं आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. ओके बेटा.